आपण कांद्याचा शेतकरी बघूया आणि आपण दुबईचं एक्झाम्पल देतो की दुबईला एक्सपोर्ट कसं करायचं. त्यांचे साईज असतात 55, 65 ते ग्रेड देतात. त्यानुसार आपण कांदा घ्यायचा, तो सॉर्टिंग वगैरे करायचा, ते पॅकेजिंग करायचं. त्यांची रिक्वायरमेंट कशी 4 किलो 5 किलो असं करायचं. कंटेनरमध्ये आपण तिथनं भरायचा. कंटेनर तुम्हाला जागेवर उपलब्ध मिळतो. त्यानंतर तो कंटेनर येतो JNPTला. JNPTला आपला कस्टम क्लिअरन्स होतो, तो आपला लोड होतो. तरी किती दिवस लागतात म्हणजे साधारण 5 ते 6 दिवसात आपला दुबईला जातो मग. दुबईच्या इथे गेल्यानंतर तो कंटेनर आपला क्लिअर होऊन जेव्हा मार्केटला येतो, तुला विकायचा असतो तो कंटेनर. पुण्यातलं जसं गुलटेकडी मार्केट आहे, व्यापारी थांबलेला असतो बरोबर. तसंच तिथलं व्यापारी पण तो चांगल्या मालाच्या शोधात असतो. ते कंटेनर आपण मग ओपन करून त्यांना सॅम्पलिंग दाखवायचं. त्याला माल पटला तो आपण रेट आपलं बॅकवर्ड कॅल्क्युलेशन्स आपले झालेले असतात की मला तिथपर्यंत लँडिंग पर्यंत एवढं किती पाहिजे. आहे. एकदा डील तुमची झाली की तो विकला जातो. पण आता तू म्हणजे सर पहिल्या दिवशी बाहेर भेटलाच नाही, मला पाहिजे तसंच, मग काय करायचं. पार्किंग्स असतात म्हणजे ते पार्किंगला तुम्ही कंटेनर पार्क करू शकता. ते दिवसाचं काय त्यांचे चार्जेस असेल ते द्यायचे. तिथे इलेक्ट्रिसिटी देतात, ते कंटेनरचं टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी सगळं देतात.